नमस्कार. स्मृतिगंधच्या सर्व रसिकांना, श्रोत्यांना माझा अत्यंत मनापासून नमस्कार. नमस्कार अमित. नमस्कार रोहन जोशी. नमस्कार मुळे साहेब. नमस्कार. स्मृतिगंधच्या सगळ्या मंडळींना खूप मनापासून आधी धन्यवाद देतो की मला इथे तुम्ही आज बोलवलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्याचं मला खूप अभिनंदन करायला पाहिजे, कारण फार चांगल्या पद्धतीचं संगीत तुम्ही पोहोचवताय. आत्ताच्या काळामध्ये सगळं अभिजात, सगळं क्लास असं तुम्ही क्लासिक तुमच्या पेजवर नेहमी बघायला मिळतं. मी ते खूप दिवसापूर्वी तुम्ही सुरू केल्या मी सबस्क्राईब केलेलं पेज आहे, कारण तिथे दिसले ते व्हिडिओ इतके छान दिसले. अभिषेकी बुवांचा व्हिडिओ दिसला, भीमसेनजींचा व्हिडिओ दिसला, त्यामुळे असं वाटलं की पटकन ह्याच्यात जे येईल ते आपण ऐकायला पाहिजे असं वाटायला लावणार तुमचं पेज आहे. तर आधी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. हॅलो, नमस्कार रुचा. नमस्कार विशाखा. हॅलो शुभांगी. हॅलो अर्चना. नमस्कार उज्ज्वला. आज हनुमान जयंती आहे, तर हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि माझी हनुमान जयंतीची फार वेगळी आठवण आहे. खूप लोक विचारतात की कवितेचा अभ्यास का कवितेचं प्रेम ते लहानपणी कसं रुजलं, कसं सुरू झालं. तर ती आठवणच मुळात मारुती स्तोत्राची. म्हणजे आजोबा मला भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना हे शिकवत असताना मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे हे जेव्हा वाक्य आलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की मनासी टाकिले मागे म्हणजे कोणाला टाकिले मागे. आणि ते म्हणाले की अरे माणसाचं मन इतकं वेगात जातं, त्याला सुद्धा हनुमानाने मागे टाकलं. इतका हनुमानचा स्पीड होता, म्हणजे बघ हनुमान किती जोरात उडत असेल. तर पहिली कवितेशी झालेली भेट, पहिल्यांदी कळलेली शब्दांची ताकद हीच मुळात मारुती स्तोत्राची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हनुमानाच्या भक्तीपासूनच माझ्या आयुष्यातली कविता आणि गाणं सुरू झालं. नमस्कार वृषाली. धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने काल रिलीज झालेल्या गाण्याला दाद दिलीत त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार मानतो. नमस्कार सुधीरजी. अभिजात विषय मी बोलणारच आहे. मला वाटतं लोक अजून हळूहळू, जसं आम्ही म्हणतो की हळूहळू थिएटरमध्ये तर आली आहेत पण बसून घेत आहेत अजून खुर्चीवर. नमस्कार रोहित. नमस्कार गोविंद. आता मी आजोबांचं नाव घेतलं, त्या काळातलं एक काहीतरी ऐकू तुझे फार लहानपणापासून फार डोक्यात आहे. बघा, गुरु पहिले माझे भाषेचे गुरु मी आजोबांना मानतो. तर गुरु या विषयावरचं फार आवडतं गाणं आहे. माझ्या अनेक गुरूंचं गाणं आहे. सुधीर मोघेंनी लिहिलेलं आहे, बाबूजींचं संगीत आहे आणि सुरेजींनी पण गायलंय, बाबूजी पण स्वतः गायचे, अभिषेकी बुवांनी पण गायलेलं आहे. गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु, गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु, गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता. गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु बिन नाही थारा, गुरु बिन
आसरा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, देव दैव लाभे सदैव हो, देव दैव लाभे सदैव, गुरु चरण लाभ होता, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता. संगीताविषयी काही बोलायच्या आधी सगळ्या गुरूंना वंदन करतो. खूप छान कॉम्प्लिमेंट आहे की धावपळीच्या आयुष्यामध्ये एक निवांत क्षण अनुभवायला मिळतो. मला असं वाटतं ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट असते, कारण गाणं तुम्हाला नाचायला लावणं ही जर 50% अचिव्हमेंट असेल, तर गाणं एखाद्याला शांत करणं, गाणं एखाद्याला अंतर्मुख करणं ही मला जास्त जवळची अचिव्हमेंट वाटते. स्मृतिगंधकडनं मला पूर्ण दिसत नाहीये काय कमेंट आहे ती, काय प्रश्न आहे तो. अच्छा ती पिन झाली होती. नमस्कार अजय, तुम्हाला आवडलं गुरु एकजगीत राहता, आवडलं सगळ्यांना. अभिजात ही संकल्पनाच खूप भारी आहे. मला वाटतं संकल्पना अनेकदा सुचतात. मला असं वाटतं की ती पूर्ण जे पहिल्या गाण्याच्या बाबतीत जी संपूर्णपणे पूर्ण करण्याची शक्ती मला मिळाली ती सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादातून आणि तुमच्या शुभेच्छांमध्ये मिळाली. कारण आपण अनेकदा नुसत्या घोषणा करताना बघतो लोकांना, पण मला असं वाटतं की आपल्याला एकतर आपण पूर्ण करू शकू अशाच घोषणा कराव्यात. आणि मग जसं तो आम्ही मसाई मारा जंगलामध्ये गेलो होतो, जेव्हा नैरोबीला प्रोग्रामला गेलो होतो, तेव्हा बघितलं होतं की चित्ता एकदा त्यांनी नजर रोखली की तो नजर काढतच नाही. तसं मला असं वाटतं की एकदा एका कामाकडे जर नजर रोखली तर ती काढूच नाही, मग ते काम पूर्ण केल्याशिवाय हटण्यात पॉईंट नसतो. हॅलो सृष्टी, नमस्कार नीता. तर हे अभिजातचं पहिलं गाणं जे होतं माझ्या 2 मित्रांनी गायलं होतं बा, आणि दोन्ही माझे जवळचे मित्र आहेत, खूप जुने मित्र आहेत. मला वाटतं राहुलनी स्मृतिगंधावर लाईव्ह केलं सुद्धा काही दिवसापूर्वी, मी ते ऐकलंही होतं. आज सरे मम एकाकी तेजोमय हो हे जीवन, तेजोमय हो अवघे जीवन. आज सरे मम एकाकीपण, आज सरे मम एकाकीपण. असेच यापुढे तूही देवा, असेच यापुढे तीही देवा. वियोग आपुला कदा न भावा, वियोग आपुला कदा न भावा. नातरी टाका तनुही जाळून, नातरी टाका तनुही जाळून. जाऊ नका परी आता इथून, जाऊ नका परी आता इथून. आज सरे मम एकाकी. धन्यवाद. तुम्हाला दुसराच अंतरा ऐकायचा होता, मी वाचलं म्हणून मी दुसरा अंतरा चालू केला. तर काय असतं, तो चाल नेमकी कशी सुचते, केव्हा सुचते, हे सगळ्या आपल्या हातापलीकडच्या गोष्टी आहेत. हा मुलाखतीतला फार कॉमन प्रश्न आहे की चाल कशी सुचली. याचं उत्तर जर मिळालं असतं तर चाली करण्याचे पण क्लासेस निघाले असते, किंवा त्याचे पण वर्कशॉप झाली असते, त्याच्या पण वेबसाईट्स निघाल्या असत्या की चाल कशी करावी.
पण त्या खूप आंतरिक उर्मीतून येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हणलंय की बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, आतून ते सहजपणे प्रकटतं जे काही येतं ते. त्याच्यामुळे ती कशी चाल घडते हे सांगणं फार अवघड असतं. पण मला असं वाटतं की तो जो आता हा सारे पग आज सरे मम इथपर्यंत तो सानी परे ग मगरे सा रे नि सरे ग. आसावरी तांबे म्हणतात की तुम्हाला कधी या, जरूर या, गप्पा मारायला घरी या, क्लासमध्ये या. माझ्या बहिणीचं नाव पण आसावरी आहे, त्यामुळे आसावरी नाव वाचून मी एकदम तो पटकन प्रश्नाकडे माझं लक्ष गेलं. तर जरूर या, भेटायला काय, मी काय सगळ्यांचा मित्र आहे, मी तुमच्या घरचा आहे. कधी आमच्या घरी या, नाश्त्याला, जेवायला, मला बोलवा जेवायला, मी येतो. खूप चांगली गाणी आहेत. नवीन गीत लिहिणाऱ्या गीतकारांसाठी प्रोजेक्ट फ्युचरमध्ये केलं तर आम्हाला सुद्धा तुमचं मार्गदर्शन मिळेल. ही खूप चांगली, मला गेल्या काही दिवसामध्ये अनेक सूचना येतात. त्याच्यापैकी एक सूचना अशी आहे की म्युझिक अरेंजमेंटसाठी असंच एक अभिजातचं गाणं करावं होतं. ते माझ्या मनामध्ये आहे की एक मे बी 6 किंवा 8 गाणी झाल्यानंतर. नमस्कार अमित, नमस्कार अरुणाजी, धन्यवाद तुमच्या कॉम्प्लिमेंट करता. तर अरेंजरसाठी एक गाणं मी असं करणार आहे की एक गाणं करून मी पोस्ट करणार आहे आणि त्याचे प्रत्येकाने आपापल्या इंटरप्रिटेशनने ट्रॅक करावेत, किमान मुखड्याचे, आणि ज्याचा ट्रॅक आपल्याला बेस्ट वाटेल तो आपण फायनल त्याचं म्युझिक अरेंजर आणि प्रोग्रामर म्हणून त्याचं आपण तो ट्रॅक आपण वापरूया फायनल गाण्यामध्ये. तसंच आता कवींबद्दल जे सांगितलं, तर तसंही माझी एक करायची इच्छा आहे की एक चाल करून पोस्ट करावी आणि त्या चालीवर प्रत्येक माणसाला कसं वेगळं लिहावं असं वाटतं. कारण कसं असतं, प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आपल्या सगळ्यांच्या लहानपणच्या गाण्यावर. काजळ रातीन ओढून नेला सरे साजन. हो, आता हे गाणं हे चालीवर लिहिलेलं आहे. ही हृदयनाथजींची चाल, त्याच्यावर सुधीर मोघेंनी कविता लिहिली, काजळ रातीनं ओढून नेला असे साजण माझा. हे जेव्हा गुलजारजींसमोर ही चाल आली माया मेम्स ऑफ फिल्मला, तेव्हा त्यांनी खुद से बातें करते रहना, बातें करते रहना हे लिहिलं. म्हणजे जिथे काजळ रातीनं ओढून नेला हे कुठेतरी एक हॉरर किंवा सस्पेन्स निर्माण करणारी ट्यून सुधीर मोघेंना वाटली आणि त्यांनी चित्रपटाला साजेसं गाणं लिहिलं. तसं माया मेमसाबमध्ये माया मेमसाबचं जे कॅरेक्टर आहे की ती स्वतःच्यात मशगूल आहे, स्वतःच्या मस्तीत आहे, तेव्हा खुद से बातें करते रहना हे गुलजारजींना त्याच चालीत दिसलं. याचा अर्थ एका चालीमध्ये अनेक शक्यता असू शकतात आणि त्या तसा एक प्रयोग आपण असं मला वाटतं करायला हवा. तर मे बी एक 6-8 गाणी अभिजातची झाल्यानंतर बरोबर आहे. म्हणजे हा खेळ सावल्यांचं मधलं गाणं आहे. अजून एक एक्झाम्पल आहे बघा, शांताबाईंनी कविता लिहिली आहे, स्पर्श सांगे सारी कहाणी, शब्द बोलू नको साज राणी, स्पर्श सांगेल. हे जेव्हा गुलजारजींनी लिहिलं, सुरमई शाम इस तरह सांस लेते जिस तरह साए सुरमई शाम. तर पहा, हा आपण प्रयोग नक्की करून बघायला पाहिजे. हाँ, एक हसीन निगाह का दिल पे साया है, जादू है जुनून है कैसी माया है. एक हसीन निगाह का दिल पे साया है, जादू है जुनून है कैसी माया है, ये माया है, एक खास हृदयाची टच असलेली चाल. अभिजात मधले सॉंग सिलेक्शन खूप भारी आहे. थँक्यू. पहिली कविता शांताबाईंची होती, दुसरी कविता संदीपनी लिहिलेली होती. आम्ही बसून गाणं केलं होतं. नमस्कार आसावरी. आणि तिसरं गाणं जे आहे आता
ते ग्रेसची कविता आहे. ती आपल्या सगळ्यांचा एक आवडता आवाज ते गाणं गाणार आहे. त्याच्या आधी अनप्लग्ड व्हर्जन रिलीज होणार आहे आणि त्या अनप्लग्डची एक वेगळी मजा आहे. पहा काय असतं अनप्लग्ड म्हणजे काय, थोडक्यात एक आपण म्युझिक ट्रॅक करून गाणं केलं जे काल तुम्ही ऐकलं. अनप्लग्ड मध्ये काय असतं की अनप्लग्ड मध्ये समजा आपण एक 4 मित्र, एक जण गिटार, एक जण शेकर्स घेऊन, एक जण ज्याला तालवाद्य वाजवता येतं असं एखादं वाद्य घेऊन बसला आणि त्यांनी म्हटलं की चल आपण हे गाणं गुणगुणूया. तो गुणगुणता जो एक माहोल तयार होतो तो अनप्लग्ड मध्ये तयार करायचा प्रयत्न केलाय. तर तो ट्रॅक पण आता लवकरच रिलीज होईल. मला खात्री आहे तुम्हाला तोही आवडेल. त्यांना पण तुम्ही आशीर्वाद द्या, कारण उत्तम सिंगर आहेत. तो म्युनिकचा निषाद फाटक आहे, डॅलसची प्रिया पाडळीकर आहे, लातूरची मनाली नेरीकर आहे आणि पुण्याचा सौरभ साळुंखे आहे. त्या चौघांचं गाणे तुम्ही नक्की ऐका. अनप्लग्ड व्हर्जन फार त्याच्यात इनोव्हेशन करायचा मी प्रयत्न केलाय. माझ्याबरोबर आदित्य आठले आमचं, त्यांनी त्याचा रिदम पार्ट सगळा अरेंज केला आहे. रितेश ओहळनी गिटार आणि त्याची सगळी हार्मोनी अरेंज केली. मी व्होकल्स त्याच्यातले केले. तर आणि उत्तम गायलेत सगळे, तर तेही तुम्हाला आवडेल. कवितेचं गाणं होताना खूप अमेझिंग आहे. थँक्यू. 3rd सॉन्ग कधी येणार? अनप्लग्ड व्हर्जन आहे ते पुढच्या विकेंडला तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याच्यानंतर 2 आठवड्यांनी म्हणजे एप्रिलच्या साधारण 25च्या सुमारास, थोडं अलीकडेच 3रं गाणं येईल. अरे मनाली इथे दिसतीये. मनाली, अभिनंदन, छान गायलात तुम्ही सगळे आणि अनप्लग्ड व्हर्जन ऐकायला पण मी आतुर आहे एकदम. नमस्कार महेशजी, तुमच्या कॉम्प्लिमेंट करता खूप धन्यवाद. कारण काय, परमेश्वराची कृपा असते, टॅलेंट मिळणं की तुम्हाला सुचणं. दुसरं कडवं गाऊ, कुठलं दुसरं कडवं गायचं? सूर नव्हे गीत नव्हेचे, सागर इथे आहे. सागर, कुठलं कडवं ऐकायचं तुम्हाला? अरे वा, आई पण माझी ऐकते. वृषाली, धन्यवाद. मला असं वाटतं की मी सुरुवात केली तेव्हा मला अशी कोणी ऑपॉर्च्युनिटी दिली नाही की चल नवीन गाणं तू गा. ते आपल्याला धडपडत शोधायला लागलं. तर आपण पण तसंच का करायचं? आपण पण समोरच्याला का धडपडायला लावायचं? तर आपण आपलं चांगल्या पद्धतीने दुसऱ्याला हे करायला लावलं पाहिजे, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. संधी मी मानत नाही, मला असं वाटतं हा योग असतो, तो आपल्या निमित्ताने येतो. हे सुचलं, हा एक परमेश्वराची कृपा आहे. पेटीवरचं म्युझिक कुठलं ह्याचं कवितेचं गाणं? असं म्युझिक होतं. निसा रे प म प म ग ग निसा. अच्छा, सागरला ते कडवं ऐकायचं. हे जगणे अंती एक परी जर का त्याने सूर तोडले. हे जगणे अंती एक परी जर का त्याने सूर तोडले. जर गणे आले ओठी रे सरेल ही भटकंती. ही नव्हे तास दिवसांची, ही सोबत रे जन्माची. ही जन्माची सोबत आहे सुरांची. संदीपनी छान लिहिलंय, जसं सुधीर मोघेंनी फार पूर्वी लिहिलं होतं की असं होतं, कितीही खेदकंती वा शल्यांचे पूर, त्या सर्वांचे सार्थक एकच निखळ मुक्त सूर. भालचंद्र शिखंडे म्हणतात तव नयनांचे दल हलले. बरोबर, तीच ती सुरावट आहे. तव नयनांचे दल हलले, पानावर चालव बिंदू पर त्रिभुवने डळमळले. तव नयनांचे दल हलले, हलले नयनांचे दल हलले. धन्यवाद. तुमचे हे जे सगळ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत ना, ते तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स अशा एकत्र येतात, असे कण त्याचे, आणि त्या अॅनिमेशन फिल्ममध्ये दाखवतात नसतं, तो कण 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 एकत्र येऊन परत
काहीतरी बनतं, तसं हे सगळे कण एकत्र येऊन पुढची चाल सुचते असं मी फार मनापासून मानतो. प्रतिभा वगैरे हे शब्द पुस्तकात ठीक आहेत, पण आपल्याला दिसतं काय? आपल्याला आशीर्वाद दिसतात, शुभेच्छा दिसतात ज्या तुम्ही देता. तव नयनांचे जर तुमचं फेवरेट आहे, रुचा हुरहुर असते ऐकायचं. माझं फार आवडतं गाणं हुरहुर असते काही चाली स्वतःच्या जास्त आवडीच्या असतात ना त्याच्यातली. हुरहुर असते हीच पुरी दिवस बरा की रात्र बरी हुरहुर असते हीच पुरी कुठला सात खरा वळणाचा की सरळ बरा कुठला सात खरा वळणाचा की सरळ बरा वळणाचा की सरळ बरा आणि बाकी गायक गाताना एक कडवं कमी वेळा गायलं तर ते ऐकतो. शरीर जाते जळून तरी धूर खरा की राख खरी शरीर जाते जळून तरी धूर खरा की राख धूर खरा की राख खरी हुरहुर असते हीच पुरी. आता दणादण मी फरमाईश येते, आपण थोड्या गप्पा पण मारूया. मला तर एकदम माझे जगणे होते गाणे, हे गंदित वारे फिरणारे, देते कोण देते कोण, मला एकदम आता कार्यक्रमच चालू असल्यासारखं वाटतंय. खूप दिवसांनी, मला वाटतं काही वर्षांनी आम्ही 6 तासाचा आयुष्यावर बोलू काही करतोय. 15 एप्रिलला संध्याकाळी पुण्यामध्ये 3 तास कार्यक्रम, मध्ये जेवण, परत 3 तास कार्यक्रम. थँक्यू सानिका, खूप मनापासून धन्यवाद. तू रहा अशीच दूर कोणीतरी फरमाईश दिली. काय असतं बघा, किती वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात कवितेकडे बघायचे, की एकदा तुम्हाला कोणीतरी असं भेटून जातं की परत ती व्यक्ती भेटली नाही तरी चालते. असं कुठेतरी मला वाटतं त्या कवितेमध्ये असं. बाबा बोरकरांचे दुसऱ्याचा मुखडा ऐकवतो. तू रहा अशीच दूर मी भरून एकलाच आळवी एकलाच आळवी जो दिलास सूर तू रहा अशीच दूर. शेवटचं कडवं इतकं छान आहे की दिस जेदवा पडेल पालथा जसा घडा, आयुष्य संपायचे तो क्षणील, पिंपळा पलीकडून घडेल चौघडा आणि झडेल चौघडा. जेव्हा ते म्युझिक ऐकू येईल की आता जायचं, तेव्हा तोपर्यंत तू दिलेला सूर मला पुरेल. थँक्यू असावरी, खूप थँक्यू. माझंही आवडतं गाणं आहे हुरहुर असतं. स्मिता थँक्यू. तू रहा अशीच दूरची फरमाईश दिल्याबद्दल थँक्यू, कारण इतकं माझं पण आवडतं गाणं गाता आलं. तुम्हाला या सिलेक्शन प्रोसेस विषयी काय वाटलं सांगा. तुमच्या काही सजेशन्स आहेत का सांगा अभिजातच्या सिलेक्शन प्रोसेस विषयी, की ज्या पद्धतीने व्हिडिओज आले. कारण एक पुढच्या वेळी फक्त विनंती आहे सगळ्यांना की वेळेवर पाठवा, कारण 11 वाजल्यानंतर लोकांनी जवळजवळ 50-60 व्हिडिओ पाठवले. त्यामुळे पण मला असं वाटतं की रूल इज अ रूल, की 11 वाजेपर्यंत पाठवा तर 11 वाजेपर्यंत पाठवा. तर पुढच्या वेळी आता जेव्हा मे मध्ये 2 गाणी आहेत, एक म्हणजे लहान मुलांचं गाणं आहे आणि दुसरी बाबा बोरकरांची कविता आहे, तेव्हा मात्र तुम्ही वेळेवर पाठवा प्लीज तुमचं गाणं. कारण मला खूप रुखरुख वाटते की तुम्हाला तुमचं गाणं ऐकता आलं नाही, की तुम्हाला
त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होता आलं नाही. बीजे मार्च एंड चालू आहे. संजय पेठे, धन्यवाद धन्यवाद. मार्च एंडला मी आपलं काय, मार्च एंडला लोकांना ताण असतो तो हलका करायचा प्रयत्न करतो. श्वेता जोगळेकरांनी खूप हुरहुर ऐकलं खूप दिवसांनी. येस, थँक्यू थँक्यू. एक मुलांसाठी गाणं करणार आहे नक्की, अजून केलेलं नाहीये, प्रोसेस चालू आहे. मी अशी गाणी करून ठेवलेली नाहीत, सुचतायत एक एक तशी तशी मी करेन. तेजश्री, आता मी गेले 3 वर्ष US ला येतोय मी सुट्टीमध्ये, समरमध्ये कार्यक्रम करायला. या वर्षी मात्र मी असं ठरवलं इथे कार्यक्रम करायचे आणि इथे वेगवेगळी कामं करायची. तेव्हा ती चाल तुमच्या हृदयातून उमटलेली असं वाटतं, म्हणून ती आपली वाटते. थँक्यू थँक्यू श्रीखंडे साहेब. मला असं वाटतं की मी खरं सांगू का, मी कधी पेटी घेऊन चाल करत नाही. मी कधीच तानपुरा घेऊन पण चाल करत नाही. मी असा तुमच्याशी गप्पा मारतो, असा बसतो आणि मी चाल करतो. मला आठवतंय की एक कविता त्याची फरमाईश मगाशी आली होती, माझे जगणे होते गाणी. ती सुधीर मोगेंच्या ऑफिसमध्ये मला सुधीर मोगेंनी काढून दिली होती की ही बघ कविता, ही छान आहे, तुला तू चांगली करशील. आणि मी वाचली ती की माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे. तर ती मला तिथे चाल सुचली खरं. कधी मनाचे कधी जनाचे, कधी घनास्तव कधी बनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नादत राणे माझे जगणे होते गाणे. राहुल देशपांडे तिकडे, रामराम. काय म्हणताय? तर माझे जगणे होते गाणे अशी सुचलेली आहे. तर हे गजवदनाची फरमाईश कोणीतरी दिली, तर हे गजवदन पण असंच पटकन हातात घेतल्या घेतल्या सुचलेली चाल आहे. मला असं वाटतं पेटी घेऊन ती चाल ओरबाडत बसण्यात पॉईंट नसतो, मग ती रचलेली चाल वाटते, सुचलेली नाही. मला असं वाटतं की रचलेल्या गोष्टी आणि सुचलेल्या गोष्टी याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. आपण फोटोसाठी स्माईल देतो बघा, लहान मुलं फोटोसाठी स्माईल देतात, ती नाही तशी देत. ती स्वतः एकटी एकटी खेळताना काहीतरी होतं आणि ती हसतात ना, ती स्माईल जितकी गोड असते तितकी गोड सुचलेली चाल असते असं मला नेहमी वाटतं. क्या बात आहे. थँक्यू श्वेता. तुम्ही सलील फॅन ग्रुप तुमचा व्हॉट्सअपवर आहे, तर मी पण त्याच्यामध्ये येतो गप्पा मारायला. आपण ठरवूया 1-2 दिवस, एक वीकेंड मी तुमच्याशी सगळ्यांची गप्पा मारायला तिथे येतो. हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, दशावतारी आम्ही धरतो तुमचे समाय, दशावतारी आम्ही धरतो तुमचे समाय. हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय. तर ही खूप आवडती चाल आहे आणि माझे इतके मित्रमैत्रिणी याच्यामध्ये गायले, तर सगळ्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानावेसे वाटतात. कारण अक्षरशः एका मेसेजवर, एका फोनवर सगळेजण आले. सुरेशजी आले, सगळेच जण आले, संजीव, राहुल, महेश, शौनक, आनंद, मंजुषा, सगळ्यांची नावं म्हणजे सुवर्णा, अपर्णा संत, सगळे निहिरा आली, जसराज आला, केतकी आली, आर्या, प्रथमेश, ते सगळे पाची मंडळी आली. सगळे आमचे म्युझिशियन्स मित्र आले, सारेगमप म्युझिशियन्स आले, रेकॉर्डिस्ट मित्र आले सगळे, प्रमोद चांदोरकर, विजय दयाळ, नितीन जोशी, सगळे संगीतकार आले, कौशल आला, मिलिंद इंगळे आला, मिलिंद जोशी आला, मिथिलेश, कमलेश. सगळ्यांचे खूप मनापासून आठवण येते ते गाणं गाताना, कारण ती प्रोसेस इतकी धमाल आली होती त्या सगळ्या प्रोसेसला. नमस्कार जुवेकर, मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून. मला असं वाटतं स्मृतिगंधाच्या निमित्ताने एक फार चांगली संगीतप्रेमी मंडळी मला आज इथे सगळी भेटतात, कारण इतक्या सुंदर फरमाईशी येत आहेत. अजून काय सांगाल पुढच्या गाण्याबद्दल? सोनालीने फार, ती नुकतीच मीडियामध्ये जॉईन झाली आहे, न्यूज चॅनल आहे, त्यामुळे त्यांनी फार नेमका प्रश्न विचारला. मला माहिती आहे की पुढच्या गाण्याबद्दल माहिती, ग्रेसची कविता आहे, ती माझी अतिशय आवडती कविता आहे. मी एक्सक्लुझिव्हली स्मृतिगंधाच्या लोकांसाठी त्याचा फक्त मुखडा ऐकवणार.
लागले तुला तू सावलीत ये जरा ऊन लागले तुला तू सावलीत ये जरा एक झाड राहिले एक राहिला जरा ऊन लागले तुला तू सावलीत ये जरा. तर हे कुणाला सांगू नका, बाकी सरप्राईज त्यांच्यासाठी आपण ठेवूया एप्रिल 24-25 सुमारास. पण हे गाणं आहे जे माझ्या आपल्या सगळ्यांच्या एका आवडत्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. माझी पुस्तकं तुम्ही वाचली आहेत, थँक्यू. मला एक या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे, स्मृतिगंधाचं अभिनंदन पुन्हा याच्यासाठी करायचं की ते फार चांगल्या लोकांचे व्हिडिओ करतात. मी जसं म्हटलं अभिषेकी बुवा, किशोरीताई यांचे व्हिडिओज मी बघितले. तर आत्ताच्या पिढीला चांगलं म्हणजे काय हे कळणं फार आवश्यक असतं. नाही आता काय होतं, माझा एक लेख आहे शहाण्या माणसांची फॅक्टरी म्हणलं, याचं नाव आहे किंग ऑफ डरकाळी. याच्यात होतं असं की सगळे प्राणी, इथे कुठेतरी पुस्तक आहे, हा मला ते पुस्तक हा तर हे पुस्तक आहे शहाण्या माणसांची फॅक्टरी मधलं किंग ऑफ डरकाळी. लेखात असं आहे की एकदा जंगलातले सगळे प्राणी फेसबुकवर रजिस्टर करतात. प्रत्येकजण आपापलं वैशिष्ट्य टाकत असतो. मोर पावसाळ्यात नाचताना फोटो टाकतो, मग सगळे लांडोर त्याला क्या बात आहे म्हणतात, अमेझिंग म्हणतात. मग पोपट आपली ऑडिओ क्लिप टाकतो, रेडा एक लेख टाकतो, मी यमाचे वाहन नावाचं, वगैरे वगैरे. पण काही अतृप्त प्राणी असतात, लांडगा, कोल्हा, तरस, साप, सरडे. ते काय करतात, ते एका लांबवर त्यांना एक बोका दिसतो, सलठ्ठ बोका, त्याला ते म्हणतात तू ते 6 महिने ओरडू नकोस, आम्ही काय करतो बघ. आणि ते किंग ऑफ डरकाळी नावाचं पेज चालू करतात आणि हळूहळू करत ते त्या बोक्याला वाघ म्हणून प्रेझेंट करतात. आणि एक दिवस त्या बोक्यालाच किंग ऑफ डरकाळी पुरस्कार मिळतो. आता ह्या लेखातलं शेवटचं वाक्य आहे ते मला स्वतःला फार महत्वाचं वाटतं आणि आवडतं. पण ते वाक्य असं आहे की आता पुढच्या पिढीतली पिल्लं तो बोका जे ओरडतो त्यालाच डरकाळी म्हणू लागले आहेत. चुकून जर वाघसिंहाची डरकाळी ऐकू आलीच तर ते पुन्हा एकदा त्या बोक्याचं पेज बघतात आणि म्हणतात की इतका याला रिस्पॉन्स आहे, म्हणजे हाच असणार किंग ऑफ डरकाळी. तर स्मृतिगंधाचं अभिनंदन यासाठी की ते खरी खरी डरकाळी ऐकवतात, खऱ्या वाघाचे आणि खरे सिंहाचे व्हिडिओज. नाहीतर हा गोंधळ होणं फार काळजीचं आहे. बघा तुम्ही तुमच्या जर मुलांना चांगलं म्हणजे काय हेच कळलं नाही तर तुम्हाला वाईट वाटेल, त्याचं मला खात्री आहे. मला नक्की ही खात्री आहे की माझ्या मुलांना हे माहिती आहे की काय चांगलं आहे. कारण आता शुभंकरची स्वतःची गाणी तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम केलंय. हनुमान जन्मोत्सव, हो मी सुरुवातीला सगळ्यांना हनुमान जयंतीची शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण जाधव यांच्याकडनं पण शुभेच्छा. अॅनिमल फार्म मला माहिती नाही, मी ही गोष्ट लिहून आता 3-4 वर्ष झाली. तर या म्हणजे अनेक लोक लहान मुलांसाठी फोन करतात की आमच्या लहान मुलांना गाणं कधी शिकू. मला मुळात वाटतं त्यांना एका जागी बसावंसं जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना गाणं शिकवा. सुरनवेची चाल फार सुंदर आहे. थँक्यू थँक्यू महेश जी, थँक्यू. महेश बाहेकर. सायली नमस्कार. गजवदनाचं काय ऐकायचं तुम्हाला? स्तवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जा, स्तवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाओ. हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, देते कोण ऐकायचं तुम्हाला? एक कडवं ऐकवतो, जरा कमी वेळा ऐकवतो मी ते. मुठभर बुलबुल हात भरता, कोकिळेला गुरु नाही तरी गाई गा.
गान, काजव्याच्या पोटातून जळेगार दिवा, पावसाच्या अगोदर ओली होते हवा, देते कोण देते कोण देते कोण देते, देते कोण देते कोण देते कोण देते, रुम तरररुम, रुम तरररुम, रुम तरररुम तरर. थँक्यू. जीवलगा खिन्नता काही तुम्हाला ऐकायचं, एक अभंग टाकला आहे. कधी माझी कधी त्याची पण फरमाईश आहे, तर खूप फरमाईश येते तुम्ही. वा वा वा. पुष्पा आजींनी मला आशीर्वाद दिला. आजी असाच आशीर्वाद राहू दे. काय असतं, फार फार जास्त आशीर्वादची गरज असते, कारण अस्वस्थता असते कुठल्याही क्रिएटिव्ह माणसाला सतत. नमस्कार नंदा, काय म्हणताय? एक अंतरा ज्ञानियांचे नाही, प्रभुदत्त वारंगेंना ऐकायचं. जे तपस्वियांचे तपसे जपकांचे जापसे, तपस्वियांचे तपसे जपकांचे जाप, योगियांचे गौप्य परमधाम जे, तेजकांचे तेजसे गुरुमंत्राचे पूज, पूजकांचे पूज कुलदैवत ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. नीरज पळसोले म्हणतात की ओंकार आनंदीसारखं कॉम्पोजिशन होईल. तर मी तुम्हाला सांगतो, मे मध्ये मी जे गाणं केलेलं आहे अभिजासाठी, ते अच्छा त्याच तसाच तालाची त्याच्यामध्ये मजा आहे, तुम्हाला नक्की आवडेल. बादरा रे हे जग भरा, बादरा रे हे जग भरा, घर जग पुन्हा बरसानी कोयल सबद सुनारे, पादरा रे हे जग भरा. मला आता विचारलं भालचंद्रजींनी की कधी कविता आवडते पण चाल सुचतच नाही, असं होतं का? तर असं अनेकदा होतं आणि असं व्हायलाही हवं. जर तुम्हाला संगीतकार असं समजायला लागलं की द्या कविता मी चाल लावून दाखवतो, तर हे बरोबरच नाही. तुम्ही त्या कवितेला शरण जायला हवं, त्या परिस्थितीला शरण जायला हवं. त्या कवितेच्या घरासमोरून 10 वेळा चक्रा मारायला लागतात, तेव्हा ती एक दिवस दार उघडते आणि मग ती तुम्हाला हाताला धरून सगळी दालनं दाखवते की मला असं म्हणायचंय, मला असं म्हणायचंय, मला असं म्हणायचंय, आणि मग त्याच्यातून चाल सुचते. जर चाल लावायचीच म्हणली तर कुठल्याही ओळीला एका सेकंदात चाल लागेल, पण ती मी जसं म्हटलं ती रचलेली चाल असते. लक्ष्मणजी, तुम्ही इकडे मगाशी कविता अभंग टाकता तर खूप छान वाटतोय. तुम्ही मला प्लीज ईमेल कराल का? musicdirectorsalil@gmail.com. म्युझिक डायरेक्टरचं स्पेलिंग माहिती आहे, सलीलचं मी SALEEL करतो @gmail.com वर तुमचा अभंग नक्की मला ईमेल करा, मी नक्की तो अभंग वाचतो. मी दुपारी सोसले ऊन माथी तुझ्यासाठी, लाविल्या मी मंदिरी सांजवाती तुझ्यासाठी. नागर देशपांडेंची कविता आहे 1948 सालची. मी दुपारी सोसले ऊन माथी तुझ्यासाठी, लाविला मी मंदिरी सांजवाती तुझ्यासाठी. नमस्कार शिवानी, तुमची एक कमेंट खूप छान होती माझ्या गाण्यावरची, त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. आता तुम्ही प्रत्यक्ष दिसलात म्हणून धन्यवाद देतो. थँक्स तेजश्री. दिवानो की बातें है, मगाशी तुम्ही म्हटलात ना की चाल कशी सुचते, दिवानो की बातें है हेच उत्तर आहे.
दीवानों की बातें इनको लप्पे लाए कौन, इतना गहरा जाए कौन. तर जनरली आपण म्हणतो त्या कलाकार लोकांच्या कुठे भानगडीत पडा, त्याची ती गझल आहे दीवानों की बातें. नमस्कार चिन्मय, नमस्कार अमित. जीवलगा खिन्नता काही, जीवलगा खिन्नता काही, काळाचे चक्र फिरे, काळाचे चक्र फिरे, संपेल रात्र संपेल, जीवलगा खिन्नता काही. तर गाणं कधी कधी असं प्रेयसीसारखं भेटतं, तुम्हाला मिठीत घेतं, कधी आईसारखं भेटतं, तुमच्या पाठीवरून हात फिरवतं, कधी मित्रासारखं गळ्यात हात टाकून तुमच्याशी गप्पा मारतं. तसं जीवलगा खिन्नता काही पाठीवरून हात फिरवणं गाणं आहे. तू स्वतःला सारखे निरखणे नाही बरे, चेहऱ्याने आरशाला सजवणे नाही बरे, तू स्वतःला सारखे. कुठली कुठली देवाच्या कृपेने सगळी गाणी अजून तरी सगळे शब्द पाठ आहेत म्हणून पटापटा म्हणता येतात, पण खूप वेगवेगळ्या फरमाईशी आज तुम्ही देताय. मी जसं म्हटलं स्मृतिगंधचे खूप चांगले म्युझिकल सगळे आज ऑडियन्स आहे सगळा. थँक्यू शिवानी. जीवलगा खिन्नता काही माझंही फार आवडत आहे. थँक्यू श्वेता. कधी कधी काय असतं, कधी कधी बोलण्याचा पण, जसं गाताना म्हणतो ना की आज आवाज चांगला लागला, जसं बोलण्याचा पण कधी कधी मूड चांगला लागतो. तसं आज इतकं तुम्ही छान गप्पा मारताय, छान फरमाईशी देताय, चांगले प्रश्न विचारताय, त्यामुळे बोलण्याचा मूड आज छान आहे. स्मिताजी म्हणतात माझ्या कानी बाई वाजे अलगुजो. खूप पटापटा जात आहे आता मला. तुमचं फर्स्ट कॉम्पोजिशन कधी झालं होतं असं शौनक देशमुखांनी विचारलं. फर्स्ट कॉम्पोजिशन मी कॉलेजमध्ये होतो. चल उंच उंच जाऊ चंद्रासह, चल उंच उंच जाऊ चंद्रासह. हे पहिलं होतं. सुरेश भटांची गझल ऐकायची मी. सुरेश भटांची केलेली गाणी म्हणजे मला खूप आवडतं गाणं म्हणजे सजणदारी उभा काय आता करू. तुम्ही आर्याच्या आवाजात ऐकलं असेल. माझी फार आवडती चाल आहे ती. मला असं वाटतं की कवितेला फार योग्य चाल सुचली आहे. शलाका बटवडेकर म्हणतात पहिले सोडून बाकी सगळी चांगली वाटत आहेत गाणी. म्हणजे कुठलं पहिलं, जे काही तुम्हाला म्हणायचं ते. धन्यवाद. मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे. सुरेश भटांचा अजून एक केलं होतं मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. हा राहुलनी गायलेलं ना. नरसोबाच्या वाडीला जाई रे मन, नरसोबाच्या वाडीला जाई रे जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता असं म्हणतात की चलवून जो फार सुरेख वाटलं. त्याच्यामध्ये ती खरंच खूप चांगली चाल मला पण वाटते. मी जेव्हा आता माझी 800-850 गाणी मी तर रेकॉर्ड केली आहेत ॲज अ म्युझिक डिरेक्टर, पण मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा ती पहिली चाल मला खूप जास्त गोड, जास्त स्पॉन्टेनियस वाटते. त्यामुळे पहिल्या चालीचं प्रेम वेगळं असतं. ते पहिल्या प्रेमाच्या प्रेमासारखं असतं पहिली चाल पण. सजणदारी उभा एक अंतराय करू तुम्हाला. बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, बघ पुन्हा वाजली थाप दारावरी,
हीच मी ऐकिली जन्म जन्मांतरी, तीच मी राधिका तोच हा श्रीहरी. हृदय माझे कसे, हृदय माझे कसे, मीच हृदय धरू घर कधी यारू, मज कधी सारू सजनदारी तुम्हा. असावरी जहागीरदार विचारते की दुसऱ्या संगीतकारांनी चाल दिलेलं तुमचं आवडतं कुठलं गाणं. खूप गाणी आहेत तशी, म्हणजे मराठीतली, हिंदीतली. मराठीतलं तुम्हाला थँक्यू दिलीपजी, तुम्हाला आवडलं सजनदारी उभा, थँक्यू. आत्ता मी तुम्हाला सुरुवातीला बाबूजींचं गुरु एक जगी त्राता ऐकवलं. मला हृदयनाथजींची बहुतेक 99.99% गाणी प्रचंड आवडतातच. मला रामभाऊ कदमांची खूप गाणी आवडतात, मला खळेसाहेबांची खूप गाणी आवडतात. मला तुम्हाला माहिती आहे का, बोरकरांची मी इतकी गाणी केली, पण बोरकरांची पहिली भेट जी झाली होती ती बुवांच्यामुळे झाली होती. एका कार्यक्रमात मी ऐकलं होतं, कशी तुझ समजावून सांग, कशी तुझ समजावून सांग, का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तुझ समजावून सांग. अतिशय आवडतं कॉम्पोजिशन आहे. आणि सुधीर मोघेंचं माझं आवडतं गाणं. सुधीर मोघेंची मी इतकी गाणी केली आहेत, सगळीच. होता ओंकार अनादी अनंत मला खूप आवडतं, जीवलगा खिन्नता खूप आवडतं. नंतर निसर्गासारखा नाही रे सोयरा, सुरुवातच त्यांच्या गाण्याने केली. गुरु एक जगी त्राता मला खूप आवडतं. त्यांचं मला मन मनाचं उमगत नाही फार आवडतं. चालही फार छान आहे श्रीधरजींची. आणि आनंद मोडकांचं मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, सुधीर मोघेंची कविता आहे. कोण व्यापतोस आकाशाला, आकाशाचा अर्थ देश, एका मातीच्या कणाला तुझे दार माझ्यासाठी, तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल मना तुझे मला कधी कळेल का. अतिशय आवडतं गाणं माझं. आपल्या सगळ्यांवरचं बघा, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. आपल्यालाच कळत नाही ना आपलं मन नक्की कुठे धावतंय. हिंदी गाणं ऐकायचंय तुम्हाला. माई मैं कैसे कहूँ अपने जिया की माई, मैं कैसे अपने जिया की माई.
ईमेल ॲड्रेस लक्ष्मण जाधवांना परत हवा आहे, musicdirectorsalil@gmail.com. थँक्यू. आवडलं तुम्हाला माहिरी? माझं खूप आवडतं गाणं. ते काय होतं, त्या एकेका कैसे कहूं त्याचा त्रास आहे ना, कुणाला सांगूया. तर ते आता हिंदी गाण्याच्या खूप फरमाईश आहेत. मी आता एक हिंदी गाण्यासाठी आपण वेगळं फेसबुक लाईव्ह करूया. थँक्यू. माहेरीसाठी खूप साऱ्या फरमाईशी, खूप साऱ्या दाद मिळते. श्रुतीताई नमस्कार, कशात तुम्ही? आर्या काय म्हणते? योगेश फडणीस काय म्हणतात? सी मोर, मोठा त्यांनी काहीतरी. बादर आरे मी आत्ताच गायलो. थँक्यू असवरीजी, थँक्यू. तुमची सकाळ कोणत्या गाण्याने होते? खरं सांगू का, डोक्यामध्ये एक गाणं काहीतरी असतं, तेच कॉन्स्टंट चालू असतं, जे आता नवीन काहीतरी डोक्यात येत असतं असं तरी असतं, किंवा नुकतं ऐकलेलं असतं कुठेतरी. हुरहुर असते. किरणजी मी पूर्ण अंतरे गायलेत. तुम्ही थोडं मागे गेलात, फेसबुक पोस्ट नक्की करतील स्मृतिगंधचे आपले मित्र, तर त्याच्यावर तुम्ही नक्की बघा. मी हुरहुर अख्खं गायलंय. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी. फार प्रत्येकी गाण्याने विचार देणार आहे बघा. की मला असं वाटतं सुधीर मोघेंनी गुलजारजींच्या ज्या लाईन्स आहेत, त्या नुसत्या लाईन्स नाहीत, ती फिलॉसॉफीच बनते. म्हणजे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, एक फिलॉसॉफी झाली. तर मी सध्या कवितेचं गाणं होताना ही मालिका रेडिओवर करतोय, पुणे आकाशवाणीवर. दर रविवारी 10:30 वाजता पुणे आकाशवाणीवर, म्हणजे मिडल वेव्हवर, आणि सोमवारी 9:15 वाजता FM वर. असं कवितेचं गाणं होताना आपल्याला दिसतं. कलागर मधल्या मैफिलीची आठवण करून दिलीस. थँक्यू नंदा. मलाही खूप काय होतं, सुधीर मोघेंसारखी व्यक्ती इथे नाहीच असं मी मानतच नाही, कारण आपण रोजच बोलताना इतका उल्लेख करतो. अमित विचारतात, आईने विचारलंय नसं ते सगळं तुझ्या म्हणू शकतो का? नक्कीच. कोणी तुमची फरमाईश मी टाळणार नाही. त्यातून कोणाच्याही आईने सांगितलं असेल तर फरमाईश मी टाळूच शकणार नाही. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडा कल्लोळात तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, ही धरा दिशाहीन होते. चंद्र पूरका होतो. नसतेस घरी तुझे. आवडलं का मावशी तुम्हाला? मुंबईत 6 तासाच्या आयुष्यावर बोलू का? तुम्ही आयोजित करा. पुण्यात आम्हाला करणं जरा सोपं जातं. इथे आमच्या मित्रांनी आयोजित केलं म्हणून आम्ही करतो. तुम्ही जरूर मुंबईत कोणीही थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन मुंबईत थिएटर फक्त मिळवून द्या, बाकी सगळं आपण बघा. अरे अमित, युअर ऑलवेज वेलकम. मावशींना पण माझ्याकडनं धन्यवाद. की नसं ते सगळीची फरमाईश बघाचपासून येते. पण मला वाटतं ही आता आईला हवी असं म्हणल्यावर मला गावीचीच वाटली. विक्राळ, चिंटू मधलं गाणं होतं विक्राळ. तो एक तुम्हाला हनुमान जयंतीला अजून एक गंमत सांगतो. शुभंकर लहान असताना फारच, म्हणजे अजूनही तो हनुमान भक्त आहे भयंकर. तो सतत अशी खांद्यावर गदा घेऊन, फार बाळ असताना, 1-1.5 वर्षाचा असताना त्याला जय हनुमान जय हनुमान असं म्हणायचं असेल. तो इतका बोबडा बोलायचा, साधारण 1 वर्षाचा जेमतेम असेल. तर तो बुम बुंबा असं का म्हणायचं म्हणातो जय हनुमानला. आणि जेव्हा आम्ही अगोबाई करताना असं ठरलं की एक आपण हॉरर गाणं करूया, तर मी आणि संदीप गप्पा मारताना म्हटलं पण राक्षस भूत चेटकीण असं नाव नको, एक आपलं नाव पाहिजे. तर आपलं नाव आम्ही बराच विचार केला आणि मग मला एकदम सुचलं की हे जे बुंबुंबा नाव आहे हे आपण घेऊया. आणि मग तो आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून, पडका वाडा बसला आहे दबा धरून,
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर, दिवसा दिसते साधी भोळी अन गंभीर, परंतु तेथे जावयास ना कोणा धीर, कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला, त्या विहिरीतून राहत असतो बुमबुंबा. बुमबुंबा हे बुमबुंबा गाणं झालं. आणि अनेक लोकांनी आपल्या मुलांना घाबरवत बुमबुंबाची भीती दाखवत झोपवलं, पण ॲज अगेन्स्ट काही लोकांना बुमबुंबाचं गाणं रात्री झोपताना लागायचं. ही एक गंमत आहे. नको करू सख्याची पण फरमाईश आहे, मित्र एका जागी नाही. ग्रेस यांची रचना मी ऐकवली मगाशी. ग्रेस यांची रचना जी आपण पुढच्या महिन्यात अभिजातसाठी रेकॉर्ड करणार आहे. तुम्हाला अजून एक ग्रेसची मी केलेलं नुसतं मुखडा ऐकवतो. जे सोसत नाही असले तो दुःख मला मला बघा, कविता अशी आहे की जे सोसत नाही असले ते दुःख मला का द्यावे. जे सोसत नाही असले तो दुःख मला हे सेकंड टाइम मला घ्यावं असं वाटलं. याचं कारण मला वाय मी आपण म्हणतो ना, याला मीच का, म्हणून तो सेकंड टाइम मला आला असावा चालीमध्ये. जे सोसत नाही असले तो दुःख मला मला परदेशी आपुल्या घरचे माणूस जसे भेटावे. जे सोसत जे सोसत नाही. नॉर्मल मार्क्सच्या मुलीनी, मार्क्स वादवाला मार्क्स, त्यांनी त्याच्या मुलीनी सुसाईड केलं. तर सुसाईड नोटच्या आधी तिने लिहिलं होतं की व्हॉट हॅव आय डन सो बॅड आय हॅव डन दॅट आय शुड बी ट्रीटेड लाईक दिस. तसं मला हे गाणं गाताना ते आठवलं एकदम की मी असं एक्स्ट्रॉर्डिनरी काय कोणाचं वाईट केलंय की मलाच ती शिक्षा मिळावी. तर असे ते विचार एकात एक गुंतून जातात. आणि मला असं वाटतं अशी मैफिल असते. मी कुठल्याच कार्यक्रमाला लिस्ट वगैरे करून बसत नाही, कारण मला वाटतं मैफिल अशी रंगत जाते, एकातनं दुसरा विषय, दुसऱ्यातनं तिसरा विषय. नसदीचं गरीब जेव्हा आत्ताच गायलो मी, रूपक जस्ट गायलो. धन्यवाद सोनाली. मलाही असं तुम्हीच चांगलं ऐकत असेल तर असंच बोलत राहावं असं वाटतं. अशी मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. केतन गोडबोले काय म्हणतो, ती गेली तेव्हा रिमझिम. अरे ते माझ्या कॉम्पोजिशन्स ऐकवली तुला. ती गेली तेव्हा मी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी 10वीत असताना आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेत गायलो होतो. अंगणात गमले संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकटते कंदील एकटा होता, ते पाऊसनी श्रुतीताईंना नको करू सखी ऐकायचंय. नको करू नको करू अग नको करू सखी असा साजिरा शृंगार, आधीच कट्यार ग आधीच कट्यार, आधीच कट्यार त्यात जीवनी धार ग नको करू सखी असा साजिरा शृंगार. छान ओळीला संदीपनी की आधीच कट्यार त्यात जीवगिणी धार. म्हणजे आधीच तू इतकी छान आहेस, त्यात तू अशी नटून आलीस तर काय होणार. तर फार थॉट फार छान येतो. नमस्कार विश्वास, धन्यवाद. थँक्यू श्रुतीताई, थँक्यू केतन, प्रभाजी थँक्यू, ग्रेस ऐकले छान वाटलं, थँक्यू थँक्यू मनाली.
कट्यारे हे गाणं. थँक्यू. एका एका फिमेल फॅनकडनं ही फरमाईश येणं छान आहे. हे गाणं कट्यारे. प्रज्ञा हाय, काय ऐकायचं तुला? तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे. म्हणजे फार फरमाईश येते. 25 वेळा तरी मला ते दिसलं. जिथे मी होते मनाचे उंच मला त्या स्वप्नरंगाचे बिलोरी नगर दे माझे तुला द्यायचे आहे जुने प्रहर दे माझे दवाने चिंब झालेले फुलांचे शहर दे माझे तुला जर द्यायचे. मी पप्पाचा टाकून फोन. ते ती स्टोरी आहे. स्टोरी अर्धवट ऐकवता येत नाही. त्यामुळे ते इतकं एकदम 5 मिनिटाचं अख्खं गाणं नाही ऐकवत. स्टोरी हे सागर राऊतनी. मी खरं तर आज केशरी जेव्हा कुर्ता घालत होतो तेव्हा मला ते गाणं आठवलं की हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी राम ओल्या तप्तो ओठी राखरी पुची आणल्या लाटी दास ऐसा मजरी सुदे रोम रोमातून वसुदे. तर ते थेंब त्या तेजामृताचा मजा अशक्ताला मिळू दे. व्यर्थ हे सारे सटाहू. फार चांगलं गाणं आमच्याकडनं जमून गेलंय ते. एका प्रेमिकेवरचं तुमचं आवडतं कॉम्पोजिशन. प्रेमिकेवरचं म्हणजे फिमेलनी गायलेलं असं का? मग सजण दारिवा मला सगळ्यात जास्त आवडतं. जर प्रेमिकेनी गायलेलं कुठलं असेल तर. नाहीतर अजून एक म्हणजे सूर्य डोळीवर चांदराती झगमगणारा दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या तुझ्या सखया तुझ्या. आयुष्यावर बोलू खूप डेस्परेटली ऐकायचंय. खरं तुम्ही आता तुमचा आवाज ऐकू येत नाही म्हणून तुम्हालाच मी सांगितलं असतं तुम्हीच गा. उद्या उद्याची किती काळजी बघरांगेतून उद्या उद्याची किती काळजी बघरांगेतून परवा आहे उद्याच नंतर बोलून नाही. परवा आहे उद्याच नंतर बोलून नाही. चला दोस्त हो आयुष्यावर. धन्यवाद. किती वाजले? 1 तासापेक्षा जास्त मी गातोय आणि बोलतोय. बघा अभिजातच्या प्रोसेसविषयी पटकन एका मिनिटामध्ये सांगतो की ते मुळात डोक्यामध्ये असं आलं की खरंच इतके उत्तम उत्तम गायक मी बघतो आजूबाजूला. सगळेजण नॉस्टॅल्जिया जागी करणारी गाणी म्हणत असतात. ती उत्तमच गाणी आहेत. आपल्याकडे इतिहास मोठाच आहे. जरूर जुनी गाणी गावीत, ती परत परत गावीत अशीच गाणी आहेत. पण तरी प्रत्येकाला कुठेतरी वाटत असतं की माझं गाणं हवं. एक गाणं असं असावं की हे मूळ तुमचं आहे ना असं कोणीतरी मला म्हणावं. आणि मग ते प्रत्येकापर्यंत कसं पोचणार, ते गायक माझ्यापर्यंत कसे पोचणार, माझं गाणं त्यांच्यापर्यंत कसं पोचणार, ह्या कल्पनेतून खरं असं आलं की आपण फेसबुक सारखा प्लॅटफॉर्म अशा गोष्टीसाठी वापरूया. पण ते पूर्ण ट्रान्सपरंट असावं की मला ईमेल करण्यापेक्षा, मला व्हॉट्सअप करण्यापेक्षा सगळ्यांनी पेजवरच टाका व्हिडिओ, अशी कल्पना आली आणि त्याच्यातून खरं अभिजात सुरू झालं. आणि जाई काजळ या कंपनीनी याला स्पॉन्सर केलं, त्याच्यामुळे हे सगळं प्रॅक्टिकली घडू शकलं. त्याचे व्हिडिओज करणं किंवा लगेच रेकॉर्डिंग करणं, आणि शेवटी या सगळ्या गोष्टीला खर्च येतो व्हिडिओ करण्यासाठी, ऑडिओ करण्यासाठी. तर जाई काजळची सगळे मंडळी, मित्र राजेश गाडगे, त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की ही मालिका जी पुढे जाते. ते स्वतः इतके चांगले रसिक आहेत. काल त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर पहिला फोन त्यांचा होता की क्या बात आहे, एक न एक कण चांगला झाला व्हिडिओचा, कुठेही काही जागा नाही. तर ते त्यांची दाद मला खूप जास्त छान वाटली. आणि अनप्लग्डचं गाणंही त्यांना खूप आवडलं सगळ्यांना. तर अनप्लग्डमध्ये खूप वेगळा प्रयत्न केला आहे. गायजामध्ये जशी सरगम वापरली तशी कुठेतरी सरगम वापरायचा पण प्रयत्न अनप्लग्ड व्हर्जनमध्ये आहे, जे पुढच्या विकेंडला आम्ही रिलीज करतोय. तर ह्या निमित्ताने बघा, तुम्ही पहिलंच गाणं गायलं तो न्यूयॉर्कचा मुलगा होता, नागपूरची मुलगी होती,
मुंबईची मुलगी होती आणि पुण्याचा मुलगा होता. तर ह्या चौघांनी एकत्र, ज्यांनी एकमेकांना कधी पाहिलेलं नव्हतं, हे एकत्र येऊन गायले. किती सुंदर घटना होती. आणि हे फक्त 2 गोष्टीमध्ये शक्य होतं, एक म्युझिक आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्स. म्हणून या दोन्ही गोष्टी मला प्रचंड आवडतात. मला अशी माझी खूप इच्छा आहे की माझ्या मुलीनी प्रोफेशनल स्पोर्ट्स पर्सन व्हावं. ती नेट्समध्ये क्रिकेट सध्या खेळतीये. आय होप तुमचे आशीर्वाद असेल तर नक्की ती एक दिवस मोठी स्पोर्ट्स पर्सन होईल आणि माझं तेही स्वप्न पूर्ण होईल. तर या 2 गोष्टीमध्ये लोक बघा कुठली एकत्र येतात. म्हणजे कुठून येतात. पक्षी आणि आभाळ भरून जातं. शेपोळे पुन्हा सुधीर मोघेजी. तसं झालं की कुठून आले पक्षी बघा. न्यूयॉर्कहून आला, नागपूरहून. तसं आता पुढच्या गाण्यामध्ये म्युनिकचा आपला निषाद फाटक येतोय, डालसची प्रिया बडळीकर येते, लातूरची मनाली नेरीकर येते आणि पुण्याचा सौरभ साळुंखे. असं 4 मिळून हे अनप्लग्ड व्हर्जन गायलंय. फार वेगळं झालंय ते. आणि आपण पुढच्या वीकेंडला तुम्ही बघालच. मला नक्की तुमच्या सगळ्यांची दाद फार महत्वाची आहे. मी कवितेच्या गाण्यावतारामध्ये हे बोललो होतो का? मला आता खरं तर लक्षात नाही, पण मी बोललो होतो आणि माझ्या मनामध्ये हे नक्की होतं की असं काहीतरी करूया. ते जाई गझलच्या प्रायोजकत्वामुळे आणि सगळ्यांच्या प्रेमामुळे. कारण असं झालं असतं की बाबा 10-20च व्हिडिओ आले ऑडिशनचे तर माझाही उत्साह कमी झाला असता. पण 450 पोस्ट झाले आणि त्याच्यानंतरही 50-60 थोडेसे लेट आले, पण आले. तर पुढच्या वेळेला आता मे मध्ये जी 2 गाणी आहेत, एक सोलो गाणं आहे मोठ्यांसाठी आणि एक गाणं मुलांसाठी, तेव्हा ते शिकण्यासाठी मी आधी 3-4 दिवस देईन आणि मग पोस्ट करायचे 3 दिवस ठेवीन. त्या 3 दिवसात वेळेवर पोस्ट करा प्लीज. मला सगळ्यांची तुमची गाणी ऐकायची, तुमचे आवाज ऐकायचे. अजून एक गोष्ट सांगतो की जे सिलेक्ट झाले नाहीत त्यांच्या बाबतीत काही सुंदर गोष्टी नक्की घडल्या असतील. की अनेक वर्षांनी त्यांनी एका कागदावर छान गाणं लिहिलं, नवीन गाणं बसवलं. एका व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की एक छोटा मुलगा आईला म्हणतोय, हा आई कर सुरू, आणि मग आई गातीये. तर ही घटना किती छान असेल बघा की त्यांच्या घरामध्ये मुलगा आईला सांगतोय की चल आई आपण तुझा व्हिडिओ करूया. काही ठिकाणी वडील मुलीकडनं गाणं त्यांनी बसवून घेतलं होतं, ते कुठेतरी खाणाखुणा करत होते, वडील पेटी वाजवत होते, मुली गात होत्या. ही सगळं मला असं वाटतं की कुटुंबाला, जगाला जवळ आणणारी गोष्ट काय आहे तर संगीत आहे. आणि स्मृतिगंधाच्या निमित्ताने जगभरातल्या अनेक संगीतावर प्रेम करणाऱ्या लोकांशी मला बोलता आलं, याचा खूप जास्त आनंद आहे. तर आता एक शेवटी जाता जाता काय ऐकू मला सांगा. तुम्हाला जी पाहिजे ती 2 गाण्यांचे मुखडे ऐकवतो. आणि कारण ह्या गप्पा मी अशा म्हटलं तर दिवसभर मारू शकतो. तर एक ज्या जास्त संख्येने येतील अशा 2 फरमाईशींचे मुखडे ऐकवतो आणि तुमचा निरोप घेतो. थँक्यू श्वेता. खरंच आहे, मुलांचं जेव्हा काम काहीतरी छान होतं. म्हणजे शुभंकरने आत्ता पण फिल्मसाठी गाणी गायली आहेत. विजू मानेची नवीन फिल्म येते त्याच्यासाठी. आणि त्याच्या गाण्याला जेव्हा सगळे म्हणले की क्या बात आहे, काय गायलाय, मला विजूनी परत फोन करून सांगितलं, दिग्दर्शक विजू माने यांनी. संदीप लिहिलेलं गाणं, तर संदीप गावाला गेला, तिकडनं त्यांनी परत फोन केला की शुभूला सांग माझ्याकडनं त्याला बक्षीस दे, इतकं सुंदर गायलाय. तर एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई. नंतर मला असं वाटतं की त्याचं एक सगळ्यांना आवडेल असं गाणं फिल्ममध्ये येईलच काही दिवसात. दिवा लागू दे रे आणि माझे जगणे होते गणेश, दोन्हीच्या फरमाईश आली. मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही, दाटू येते न भरतई झरतच नाही. मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही, दाटू येते न भरतई झरतच नाही. येतो ढग जातो ढग दूरच्याच गावात, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. विठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा,
खूप क्लोज टू द हार्ट गाणं आहे माझं. तर भरून येतं मला गाणं गाताना. खरोखर प्रत्येकाची अशी इच्छा असते ना. नमस्ते कृष्णमूर्तीजी. नमस्ते. मगाचपासून फरमाईश ज्या गाण्यानंतर आपण खरंच इथे भेटलो त्याचा एक मुखडा ऐकायला पाहिजे मला. सूर नवे हे पंख नवे आकाश नवे हा थाट नवा हा भाव बंध नवे अनुबंध नवे बेबंध मनाचे छंद नवे हा भास नवा एकाच आज कानात साग आली मनास हलकेच जागा रंग नवा आनंद नवा. कधी अश्रू साशाने कधी भारल्या सुखाने मनाचे मनामधले गीत गाऊ नव्याने. दीन दीन तरर 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 दीन दीन तरर. हे सगळे अंती एक त्याने सुरत वाटतं या ओळी तुम्हाला ऐकायच्या होत्या म्हणून मुद्दाम ऐकवल्या. पुन्हा एकदा इथे जे अनेक जणांच्या अशा कमेंट्स आहेत की अख्खी आम्ही फॅमिली बसून मोबाईल समोर बसलोय. तर सगळ्या इथे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना नमस्कार करतो. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असे राहू देत. आणि शेवटचं गाणं गातो. पुढच्या आठवड्यामध्ये अनप्लग व्हर्जन रिलीज होतंय. त्यालाही तुम्ही मनापासून आशीर्वाद द्या. वेगळा प्रयत्न आहे. आपण जेव्हा एखादं गाणं ऐकतो तेव्हा परत तेच वेगळ्या साऊंडमध्ये वेगळ्या अरेंजमेंटमध्ये ऐकायला कधी कधी थोडा धक्का बसतो. पण त्याला नव्याने सामोरं जा. एक वेगळा अनुभव म्हणून ऐका. तुम्हाला ते निश्चित आवडेल. स्मृतिगंधचे खूप मनापासून आभार मानतो. तुमचं जे संगीत विषयक काम चालू आहे त्याला खूप शुभेच्छा देतो. माझी कधीही काही मदत लागली आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. आणि तुम्ही मी सुरुवातीला जशी कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही खूप योग्य गाणी तुमच्या इथे पोस्ट करता तसंच त्याचा एक क्लास मेंटेन करा. कारण मला असं वाटतं की ते जर एकदा सुटलं तर ते परत मिळवता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही आता पुढच्या पिढीसमोर वाघाला वाघ म्हणून ठेवताय तेच कंटिन्यू ठेवलं तर ही लॉंग टर्म गोष्ट चालू राहील असं वाटतं. परत एकदा शुभेच्छा देतो स्मृतिगंधच्या सगळ्या मित्रमंडळींना. अमितजी नमस्कार. इकडे स्मृतिगंधाचे दुसरे मित्र आले मनीष, त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद. ऑल द वे माझ्या घरी आले आमच्या त्या निमित्ताने गप्पा पण झाल्या. इकडे एक मिनिट त्यांना हाय तर. नमस्कार. माझे जगणे होते माझे जगणे होते कधी मनाचे कधी जनाचे कधी घनाचे कधी बनाचे कधी घनाशे कधी निराश केवळ गाजत राणे. आलापीची संगीत सुरावय वाराचा संकर गोंधळ कधी आर्तता काळजातली कधी आर्तता काळजातली केव्हा फक्त बहाणे. माझे जगणे होते माझे जगणे होते गाणे माझे जगणे होते.